मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं होतं मी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मभूमी चोंडीला आलो होतो फिरायला. बाहेरचं सगळं बघून झाले म्हणलं आता आतमध्ये एकदा जाऊन यावं. आतमध्ये गेलं की दोन हात त्यांनी आपलं स्वागत केलं. वरती आल्यानंतर अशा काही काचेमध्ये मूर्ती वगैरे बनवून ठेवलेल्या होत्या दिसायला लोक कसे होते आधीच्या काळातली. आतमध्ये एंट्रीला पण असंच काय दाखवलं होतं. आतमध्ये गेल्यानंतर मी आश्चर्यचकित झालो की 21व्या शतकात बी इतकं खतरनाक मध्ये वाडा असू शकतो लाकडाचा. पण हा तो वाडा काही जुना नाही, तो वाडा आता रिनोव्हेट केलेला आहे. आणि इथं भुयारी मार्ग पण होता, पण त्या भुयारी मार्गात लोकांनी घाणच लय करून ठेवली. आधी मला लाकडाच्या पायऱ्या चढून वरती जाऊन एकदा वरचा मधला बघून कसं काय काय. वरती गेल्यानंतर एकदम लाकडाचं खतरनाक मध्ये डिझाईन केली होती. म्हणलं गॅलरीत जाऊन यावं. खाली बघितलं तर लाकडाला अजिबात काही सपोर्ट नव्हता. म्हणलं पडलं तर डायरेक्ट खाली जाईन बाबा. पण नजारा एकदम खतरनाक होता इथून. होय, तुम्हाला कोणालाही माहिती असेल सज्जा म्हणजे काय ती मला कमेंटमध्ये सांगा. पण मला काही कळत नाही. घरच्यांना विचारलं त्यांना काय माहित नव्हतं. तुम्ही कमेंटमध्ये सांगा एकदा. वरतून खाली आलो मग म्हणलं तळघरात एकदा जाऊन यावं. तळघरात गेल्यानंतर बी खुप्या रस्ता होता, पण ते खुप्या रस्ता नसून एक स्टोरेज होतं. आणि त्या स्टोरेज मध्ये लोकांनी बाटल्या टाकून दिल्या होत्या. तुम्ही काही म्हणा, पण ह्या घरात लपाछपी खेळायला मजा येईल. कारण देवघरात बी इथं एक स्टोरेज केलेलं आहे. त्या स्टोरेज मध्ये कुणीच नव्हतं. एकदम काळा अंधार होता. लपाछपी खेळायला गेलो तर कोण मला सापडायचं बी नाही आणि मी बी कोणाला सापडायचं नाही. मग आम्ही पूर्ण एक्सप्लोर केलं इथलचा. तुम्ही बी एकतरी चोंडीला इथलचा वाडा इथलचा एरिया सगळा बघून जा. याच गोष्टी तुमच्या भावाला एकदा फॉलो करून टाका. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये.